जेवतो आणि झोपतोय. लेमन वॉटरनी खरंच स्किनवरती काय फरक पडतो? सप्लिमेंट्स, सिम्पल सोल्युशन. त्यासाठी लोक बोटॉक्स करतायत आजकाल. फक्त खाण्यामुळे खरंच 10 वर्ष तरुण दिसू शकतो का माणूस? सो वी ब्लेम इट ऑन जीन्स. स्किन केअर हे जास्त इम्पॉर्टंट आहे की डाएट? स्ट्रेस मेंटेन करा, तुमचे एजिंगचे साईन दिसणार नाहीत. तर लाईफस्टाईलचा नेमका ह्याच्यावरती कसा परिणाम होतो? कॅफिन इज नॉट बॅड. हिलिंग इंटरनली व्हायचंय ते तुम्हाला फक्त न्यूट्रिशन मधनच होणार. व्हॉट इज एक्झॅक्टली अ गुड लाईफस्टाईल? दे कॅन अफोर्ड इट, दॅट्स वाय दे डू इट, दॅट्स अ सेकंडरी थिंग. पण एक्झॅक्टली कोलॅजन असतं काय आणि त्याचा काय इफेक्ट होतो स्किनवरती? एक्सरसाइज केल्यानंतर मसलची रिकव्हरी कधी होते? झोपेतच होते. चेहऱ्यावरचा जो एजिंग आहे तो एक्झॅक्टली कशामुळे दिसतो? स्किनचे लेअर्स ड्रॉप व्हायला लागतात. सो बेसिकली बोटॉक्स काय करतं? आपल्या स्किनला जे न्यूट्रिएंट्स आहेत जे खूप गरजेचे आहेत ते कोणते कोणते? प्रिसाइजली सांगू शकत नाही की एवढंच वॉटर इंटेक असं पाहिजे. स्किनला यंगर दाखवायला कुठलं आयडियल डाएट आहे जे विच एव्हरीवन कॅन हॅव? आपल्या घरात बरेच लोक डायबिटिक असतात, हायपरटेन्सिव्ह असतात. व्हिटॅमिन सी वाढवायचं असेल आपल्याला तर कुठले एक्झॅक्टली फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले पाहिजे? भरपूर पेशंट येतात, तर मला ऍक्ने होतोय किंवा माझी स्किन ड्राय होतीये, पॅची दिसतीये. मेन रिझन काय? प्रोटीन कमी असल्यामुळे फेस स्किन वरती काय इफेक्ट दिसू शकतो? जेव्हा गट इम्पॅक्ट होतो आपल्याला माहित नाही आपलं इम्युन सिस्टम कुठे अटॅक करेल. व्हेज मध्ये आणि नॉनव्हेज मध्ये प्रोटीनचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? ऑटोइम्युन डिसीज आपोआपच तयार होत नाहीत ना. मेनोपॉज मध्ये कुठले डाएट फॉलो केलं पाहिजे? तुमचं सकाळी सकाळी उठलेलं ब्लड शुगर स्पाइक होत. असे कुठले सप्लिमेंट्स आहेत जे डेली कन्झ्युम केलं पाहिजे सगळ्यांनी? म्हणजे बऱ्याच लोकांना कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी डायरिया होतं. लोक लिटरली रडतात सोरायसिस. किती पाणी किंवा हाऊ मच हायड्रेटेड यू हॅव टू बी? मग शरीर कन्फ्युजन स्टेट मध्ये डायजेस्ट करू का रिकवर करू? जेव्हा एज वाढतं तेव्हा बेली फॅट जास्त वाढत असतं तर त्याच्या आणि एजिंगचा काही संबंध आहे? आणि बेली फॅटमुळे एजिंग दिसायलाच लागणार आहे. फिमेलमध्ये युजली हॅव सीन व्हे प्रोटीन दिलं त्यांना ब्लोटिंग व्हायला लागतं. आपल्या इकडे ना एवढे आळशी लोक झालेले असतात. क्विकेस्ट ऑप्शन काय? नमस्कार, तुमचं डिजिडॉक या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच ऐश्वर्या फॉर हॅव्हिंग मी. येस, सो आपण वेळ न घालवता डिरेक्टली क्वेश्चन्स पासून सुरुवात करू. फक्त खाण्यामुळे खरंच 10 वर्ष तरुण दिसू शकतो का माणूस? 10 वर्षांची तर गॅरंटी नाही आहे, पण डेफिनेटली त्यात फरक पडतो एजिंगमध्ये. सो बेसिकली जेव्हा तुम्ही चांगलं न्यूट्रिशन कन्झ्युम करता, चांगलं डाएट फॉलो करता, सो तेव्हा बेसिकली तुमचं जे काही सेल्युलर रिपेअर असतात ते सेल्युलर लेवलला होतात, ना की फक्त वरच्या लेयर्सला काम करतात. आणि बेसिकली आपल्या DNA मध्ये ना म्हणजे टेलिमोर नावाचा एक प्रकार असतो. बेसिकली आपला क्रोमोझोम्सचा एंड पार्ट. सो तो पार्ट जो असतो त्याच्या लेंथवरनं आपलं एजिंग ठरतं. ओके. सो एजिंगचे पण 2 प्रकार आहेत. एक क्रोनॉलॉजिकल एजिंग आहे आणि एक बायोलॉजिकल एजिंग. सो आपण बायोलॉजिकवर जास्त फोकस करायला पाहिजे, पण युजली आपण काय करतो, क्रोनॉलॉजिकल एजिंगला जास्त फोकस देतो. की मी 2000 मध्ये बॉर्न झालोय, सो आम्ही 26 आहे आता. सो दॅट इज एजिंग, दॅट इज क्रोनॉलॉजिकल एजिंग. पण तुमची बॉडी जर तुम्ही ओव्हरवेट असाल किंवा तुम्ही हेल्दी न्यूट्रिशन किंवा हेल्दी लाईफस्टाईल नसेल, सो बेसिकली तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त एजेड दिसता. सो 20 वर्ष माणूस सुद्धा 30 वर्षांनी दिसू शकतो. सो बेसिकली येस, इट इज इम्पॉर्टंट की तुमचं न्यूट्रिशनल किती कन्झम्पशन चांगलं आहे, लाईफस्टाईल कशी चांगली आहे. त्यामुळे तुमचं बायोलॉजिकल एज जास्त मॅटर करतं कम्पेअर्ड टू क्रोनॉलॉजिकल एज. सो येस, डेफिनेटली तुमचं लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशन 100%, 10 वर्ष तर नाही पण एजिंगमध्ये स्लो डाऊन तर करू शकता. आता जसं तुम्ही म्हणलात बायोलॉजिकल एज आणि देर इज सम अदर एज विच मॅटर्स अ लॉट, तर लाईफस्टाईलचा नेमका ह्याच्यावरती कसा परिणाम होतो? सो बेसिकली तुम्ही जे काही खातायत तर त्या गोष्टी तुमच्या सेल्युलर लेवलला रिपेअर करतायत. तुमचं जे सेल्युलर रिपेअरचं मेकॅनिझम आहे ते फास्ट करतायत. जर तुम्ही चांगलं खाणारच नाही आहेत आणि फक्त तुम्ही काहीतरी ऑइंटमेंट्स किंवा सिरम्स वगैरे यूज करतायत, दॅट इज जस्ट अपर पार्ट ऑफ युअर स्किन जे ते कव्हर करतात किंवा ते प्रोटेक्ट करतायत त्याला. पण जे हिलिंग इंटरनली व्हायचंय ते तुम्हाला फक्त न्यूट्रिशन मधनच होणार आहे. ओके. सो डाएट अँड न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल, ओव्हरऑल लाईफस्टाईल, बीट एक्सरसाइज, मेडिटेशन, स्लीप डेप्रिव्हेशन किंवा तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत जेवढ्या तुमचं एक्सटर्नल जे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करताय तेवढं इम्पॉर्टंट आहे. सो न्यूट्रिशन डेफिनेटली इम्पॉर्टंट फॉर दॅट. ओके. आणि असंही बरेच सेलिब्रिटीजला आपण बघतो की जे 50 वर्षाचे असतात पण दिसताना ते 35 वर्षाचे दिसतात, तर ह्याच्या मागे कोणते कोणते फॅक्टर्स असू शकतात? सो जेनेटिक्स, असं बरेच लोक म्हणतात की अरे त्याचे जेनेटिक्स खूप चांगले आहेत आणि त्यामुळे त्याची स्किन किंवा ते यंग दिसतात असं वगैरे. पण फक्त जेनेटिक्स मॅटर नाही करत. जेनेटिक्स फक्त 20 to 30% मॅटर करत असेल, कारण जीनचं एक्सप्रेशन तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं. सो आपल्या घरात बरेच लोक डायबिटिक असतात, हायपरटेन्सिव्ह असतात. करेक्ट. पण मग असं नसतं की त्यांना आहे म्हणून मला होणार आहे. सो वी ब्लेम इट ऑन जीन्स बेसिकली, विच इज रॉंग. तर जीनच्या एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला तसं तर एन्व्हायरमेंट क्रिएट झालं तर जीन एक्सप्रेस करतात, बी इट गुड ऑर बॅड.
सो ते इन्व्हायरमेंट मॅटर करतो. सो बऱ्याचशे जे आपण बघतो 50 वर्ष लोक 35 वर्षांनी दिसतात किंवा यंग दिसतात कम्पेअर्ड टू क्रोनॉलॉजिकल एज, पण त्याच्यामध्ये फायदा म्हणजे त्यांचं बेसिकली असं आहे की ते इन्व्हायरमेंटला ते एक्सपोज नसतं, की चांगलं लाईफस्टाईल असणं किंवा वाईट लाईफस्टाईलला एक्सपोज नसणं, या गोष्टी मॅटर करतात. सो त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मिलिंद सोमनचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सो त्यांचं पाहिलं असेल की ही अबव्ह 60, ही लुक्स 40, 35, 40. सो बेसिकली असं नाही त्यांच्या जेनेटिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा नाहीये, ते इज अ पॉसिबिलिटी की असू शकतो, पण ही हॅज मेंटेन अ गुड लाईफस्टाईल, गुड न्यूट्रिशन हॅबिट्स, आणि त्यामुळे त्यांच्या एजिंगमध्ये डिफरन्स दिसतो. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त जीनला बेम करणं इम्पॉर्टंट नाहीये, की आपलं लाईफस्टाईल ओव्हरऑल कसं व्यवस्थित असेल या गोष्टी मॅटर करतात. जेव्हा तुम्ही म्हणतात की चांगलं लाईफस्टाईल मेंटेन केलं पाहिजे, तर व्हॉट इज एक्झॅक्टली अ गुड लाईफस्टाईल? सो बेसिकली लाईफस्टाईल म्हणजे फक्त न्यूट्रिशन हा एकच पार्ट नाही आहे, त्यात मल्टिपल फॅक्टर्स आहेत. एक आहे तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. स्लीप सर्वात महत्वाची आहे, कारण तुमच्या बॉडीचं पूर्ण रिकव्हरी स्लीपमध्येच होतं. तुमची स्लीप सायकल जर व्यवस्थित नसेल किंवा डिस्टर्ब असेल तेव्हा तुमची बॉडी रिकव्हर करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हाच तुमचं सेलचं रिपेअर सुरू होतं, प्लस तुमचं जे ग्रोथ हॉर्मोन सिक्रेशन आहे किंवा तुमचे जे रिपेअर्स आहेत बॉडीचे, या सगळ्या गोष्टी स्लीप सायकलमध्येच रिपेअर होतात. जर तुमची स्लीपच डिस्टर्ब आहे तर काहीच उपयोग नाही. तुम्ही कितीही चांगलं खा, एक्सरसाइज करा, इट डझंट मॅटर. जेव्हा आपण जिमला सुद्धा जातो, एक्सरसाइज करतो, तेव्हा एक्सरसाइज केल्यानंतर मसलची रिकव्हरी कधी होते? झोपेतच होतं. सो स्लीप खूप महत्वाचा फॅक्टर आहे. त्या व्यतिरिक्त इंटेक आहे, न्यूट्रिशनचा इंटेक. तर न्यूट्रिशनली तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचा इंटेक आहे. इंडियामध्ये असा प्रॉब्लेम आहे की आपण सगळे कार्बोहायड्रेट ओरिएंटेड लोक आहेत. आपण भात खातो, भाजी खातो, पोळी चपाती खातो, भाकरी खातो. भाकरी काही वाईट नाही, या गोष्टी वाईट आहेत तर असं नाही, पण आपण त्याच्यावर फोकस्ड. पण मेनली इन व्हेजिटेरियन डाएट आपल्याकडे प्रोटीनचे सोर्सेसच नाही. तेव्हा प्रॉब्लेम काय होतो, प्रोटीनचा इंटेक आपण लॅक करतो. किंवा जे व्हेजिटेरियन लोक आहेत जे फिश खात नाहीत किंवा अशा फॅटी फिश खात नाहीत, सो त्या ओमेगा 3चा लॅक करतात. किंवा आपण हळद, आपल्याला खूपच असं वाटतं की अरे हळद असते ना, त्याला काही इम्पॉर्टन्स नाही वाटत, पण ह्या गोष्टी अँटी इन्फ्लेमेटरी गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत. सो या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत की स्लीप, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, न्यूट्रिशन इंटेक आणि एक्सरसाइज, या मॅन्डेटरी आहेत. आणि एक्सरसाइजमध्ये फक्त कार्डिओस नकोय आपल्याला, पण आपल्याला रेजिस्टन्स ट्रेनिंग पण इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं स्केलेटन मसल ओव्हर द पिरियड ड्रॉप व्हायला लागतं. आफ्टर 30-35 त्याला सार्कोपेनिया म्हणतात क्लिनिकल टर्म्समध्ये, पण ते ड्रॉप व्हायला लागतं. सो व्हॉट इज द बेस्ट वे टू मेंटेन इट इज दॅट यू हॅव टू पुट सम एफर्ट्स ऑन रेजिस्टन्स ट्रेनिंग और वेट ट्रेनिंग, एनिथिंग. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही जशा आहेत तशा सुरू ठेवा. या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर फोकस करायचा. ओके. सो बेसिकली अजून एक क्वेश्चन असं होतं की चेहऱ्यावरचा जो एजिंग आहे तो एक्झॅक्टली कशामुळे दिसतो? सो त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. शुगर इज वन ऑफ देम, स्ट्रेस इज वन ऑफ देम. सो आपण एक मराठीमध्ये अशी सेईंग आहे की कपाळावर कधी आठ्याच असतं त्याच्या, बरोबर आहे. सो कपाळावर आठ्या असणं म्हणजे काय की ही इज ऑलवेज स्ट्रेस्ड. सो त्याच्यामध्ये स्ट्रेस खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जेव्हा आपण स्ट्रेस होतो तेव्हा कॉर्टिसॉल सिक्रेशन होतं. कॉर्टिसॉल इज अ हॉर्मोन, स्ट्रेस हॉर्मोन. कॉर्टिसॉल तुमचं जे कोलेजन आहे, कोलेजन काय करतो, तुमच्या स्किनला फर्म ठेवतं. सो बेसिकली तो फर्मनेस तो ड्रॉप करतो आणि त्याला असं कडक बनवतो, रिजिड बनवतो. सो जेणेकरून तुमच्या कोलेजनचे जे स्ट्रक्चर आहे ते बदलायला लागतं, जेणेकरून तुमच्या ना सुरकुत्या लागतात डोळ्यांच्या बाजूला, कपाळाच्या इथे, जर आपण आठ्या गाठ्या असं शब्द यूज करतो, सो या गोष्टी ऍड व्हायला लागतात. सो त्यामुळे काय की स्ट्रेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या एजिंग फॅक्टरमध्ये. आणि स्लीप अगेन अँड न्यूट्रिशन. सो सर्वात महत्वाचं मला वाटतं की स्ट्रेस आहे, जे की तुमच्या फेसवर सर्वात पहिले एजिंगचे साईन दाखवतो. सो स्ट्रेस मेंटेन करा, तुमचे एजिंगचे साईन दिसणार नाहीत. त्यासाठी लोक बोटॉक्स करतायत आजकाल. करेक्ट. पण हॅपीनेस इज अ बेस्ट थिंग. की तुम्ही स्ट्रेस्ड असाल किंवा डिप्रेस्ड असाल, त्यापेक्षा बेस्ट मेडिसिन फॉर अँटी एजिंग इज हॅपीनेस. तुम्ही खुश असाल तर सगळं सॉर्टेड आहे. सो बोटॉक्स जसं तुम्ही म्हणलात आता, तर इज इट अ राईट थिंग टू डू एक्सटर्नली बोटॉक्स वगैरे, किंवा अशी कुठली चुका आहेत जे लोक करतात अँटी एजिंग मध्ये? सो बोटॉक्स इज नॉट रॉंग टेक्निकली. ऍट अ सर्टन एज काय होतं की मसल मास ड्रॉप व्हायला लागलं की तुमच्या स्किनचा लेअर सुद्धा ड्रॉप व्हायला लागतो, तुमची स्किन पातळ व्हायला लागते. आपल्या आजीची स्किन बघा ना आपली स्किन बघा, देयर इज अ ह्यूज डिफरन्स. आपली स्किन ओढली तशी हातात येत नाही, आजीची लगेच येते.
सो स्किनचे लेअर सुद्धा ड्रॉप व्हायला लागतात. सो बेसिकली बोटॉक्स काय करतं, बोटॉक्स युजली आपण काय तुमच्या फोरहेडच्या लाइनिंग कव्हर करण्यासाठी युज करतो, मेनली लाईन्स किंवा इथल्या सुरकुत्या असतील, ओठांच्या बाजूच्या असतील त्यासाठी युज करतो. बोटॉक्स म्हणजे बेसिकली फिलर, राईट. सो बोटॉक्स वाईट नाहीये, पण बोटॉक्स असं आहे की इट इज सेकंडरी थिंग. इनिशियली यू शुड स्टार्ट विथ इंटरनल थिंग्स, की म्हणजे तुमचा अप्रोच इनसाइड आउट असला पाहिजे, नॉट आउटसाइड इन. करेक्ट. सो बरेचसे लोक असतात की दे कॅन अफोर्ड इट, दॅट्स वाय दे डू इट, दॅट्स अ सेकंडरी थिंग. पण तुमचा अप्रोच इनसाइड आउट असेल, तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट दिसतो. सो बोटॉक्स इज नॉट बॅड, बट बेसिकली यू जस्ट हॅव टू स्टार्ट इंटरनली फर्स्ट. सो स्किन केअर हे जास्त इम्पॉर्टंट आहे की डाएट हे जास्त इम्पॉर्टंट आहे? सो ना एक आपण असं म्हणतो की 70-30, 80-20 असा प्रकार असं आपण युजली डिस्कस करतो, पण असं काही नाही. म्हणजे आय थिंक ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला सांगतो की इव्हन डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा स्वतः तेच सांगतात की गो टेक न्यूट्रिशन कन्सल्टेशन, फॉलो हिज डाएट चार्ट, या सगळ्या गोष्टी का करतायत, बिकॉज दे ऑल्सो नो की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण लोक आपल्या इकडे ना एवढे आळशी लोक झालेले असतात की त्यांना ना ते रुटीन रेजिम असणं, या गोष्टी त्यांना असं वाटतं की अरे यार ठीक आहे ना, क्विकेस्ट ऑप्शन काय की लेट जस्ट चला काहीतरी ट्रीटमेंट घेऊयात, काहीतरी सिरम्स यूज करूयात, क्रीम्स लावूयात आणि आपण आपलं सगळं सॉर्टेड होऊन जाईल. तर मग आता असं झालंय की डाएट खूप महत्वाचं आहे. जसं मी आधी बोललो की डाएट तुमच्या सेल्युलर लेवलला काम करतो, ना की तुमच्या स्किनच्या वरच्या लेअरला. सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट 10 AM to 4 PM सनस्क्रीन तुम्ही लावलंच पाहिजे. तुम्ही इव्हनिंगला सुद्धा लावू शकता, किंवा UVA जे रेज असतात तुमच्या, त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन मॅन्डेटरी असतं. कारण जे वरतून डॅमेज होते तुमचं इन्व्हायरमेंटल, ते प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतं तुम्हाला. पण मग इंटरनली काय, तुम्ही डॅमेज तर प्रोटेक्ट करताय, पण जे ऍक्च्युअली डॅमेज झालंय ऑलरेडी त्याला कसं हील करणार? सो न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट, डाएट इज इम्पॉर्टंट फॉर. सो जसं तुम्ही आधी मेन्शन केलं की कोलॅजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आणि ती कोलॅजन ही टर्मिनॉलॉजी पण खूप फेमस आहे सध्या. सो एक्झॅक्टली कोलॅजन असतं काय आणि त्याचा काय इफेक्ट होतो स्किनवरती? ओके, सो कोलॅजन म्हणजे बेसिकली एक प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे जे की आपलं शरीर स्वतः तयार करत नाही डिरेक्टली, जसे बाकी व्हायटमिन्स किंवा न्यूट्रिएंट्स स्वतः बनवतं. सो बेसिकली आपल्याला काही न्यूट्रिएंट्सचे इंटेक करणं गरजेचं असतं. बरेच लोक कोलिनचं सप्लिमेंट सुद्धा घेतात. सो सप्लिमेंट सगळ्यांनाच काम करतं असं नाही. सप्लिमेंट्स भरपूर सारे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. व्हिटॅमिन C असणं खूप गरजेचं आहे. सो डायटरी कोलेजन कुठनं येतं? जेव्हा तुम्ही प्रोटीनचं इंटेक प्रॉपरली करतात तेव्हा तुमचं डायटरी कोलेजन तयार होतं. पण त्यासाठी व्हिटॅमिन C मॅन्डेटरी आहे, त्याला आपण प्रो कोलेजन म्हणतो. सो कोलेजनच्या फॉर्मेशनसाठी जे अमिनो ऍसिड्स लागतात त्याच्यात व्हिटॅमिन C जर नसेल तर तुम्ही सप्लिमेंटरी जरी घेतलं तरी ते तुमचं काम प्रॉपरली होणार नाहीये. और तुम्ही डायटरी जरी घ्याल की प्रोटीन इंटेक कम्प्लीट करताय पण व्हिटॅमिनचं इंटेक कमीच नाही, म्हणजे भाज्या कमी खातात, फळं कमी खातात, तर तुमचं कोलेजनचं प्रोडक्शन होणारच नाही बॉडीमध्ये. सो बेसिकली कोलेजनचं प्रोटीन स्ट्रक्चर, ज्याला व्हिटॅमिन C ची खूप जास्त गरज आहे, आणि ती गरज फुलफिल करण्यासाठी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल तेवढंच इम्पॉर्टंट जेवढं प्रोटीन पण इम्पॉर्टंट आहे. सो प्रोटीन स्ट्रक्चर कन्सिडर करू शकतो आपण त्याला. त्या व्यतिरिक्त यू जस्ट हॅव टू फुलफिल युअर प्रोटीन इंटेक आणि कोलेजन आपोआप तुमच्या बॉडीमध्ये तयार होऊन जाईल. मग जर हे व्हिटॅमिन C वाढवायचं असेल आपल्याला तर कुठले एक्झॅक्टली फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले पाहिजे? एनी सिट्रस फ्रुट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. सो दीज आर द मेन सोर्स ऑफ व्हिटॅमिन C. त्या व्यतिरिक्त मग तुम्हाला सप्लिमेंटरी पण भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात, पण व्हिटॅमिन C साठी सप्लिमेंटवर डिपेंड राहणं खूप चुकीचं आहे. कारण इझिली ऍक्सेसेबल आहे ना. जसं कार्बोहायड्रेट साठी बरेच लोक प्रोटीन नाही, ते मास गेनर्स घेतात. मास गेनर कार्बोहायड्रेट्स आहेत मेजॉरिटी. ओके. तर मग मास गेनर साठी कार्बोहायड्रेट तुम्हाला ते पोळी भाकरीत नाही भेटतात, भातात नाही भेटत, जे तुम्ही रोज खाताय, पण तुम्ही ते कट डाऊन करता आणि मास गेनर जातात रादर दॅन कन्झ्युमिंग प्रोटीन सप्लिमेंट. सो व्हिटॅमिन C सेम आहे. तुम्ही लिम्सी सारख्या कॅप्सूल घेण्यापेक्षा फोकस ऑन सिट्रस फ्रुट्स. जसं आवळा आहे की आवळ्यामध्ये 500 ते 600 मिलीग्राम व्हिटॅमिन C भेटतं एका आवळ्यामध्ये. आणि तुमचे जे सप्लिमेंट्स असतात ते 500 mg असतात आणि 1000 mg म्हणजे 1 ग्रॅम असतात, किंवा 500 mg आपण 2 युजली कन्झ्युम करतो फॉर ग्लो अँड ऑल दॅट स्टफ. पण एका आवळ्यात भेटतात त्या गोष्टी. सो इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट यू फोकस ऑन ओनली सप्लिमेंटरी थिंग्स ऑर क्विकेस्ट ऑप्शन. आवळा इज व्हेरी बेसिक. आणि आवळ्याचा सर्वात फायदा काय माहिती का, की त्याला हीटने काहीच फरक पडत नाही. अच्छा. सो यू कॅन हीट इट. तुम्ही त्याचा मुरब्बा बनवू शकता, तुम्ही त्याचे कॅन्डीज बनवू शकता, काही करू शकता. पण आवळा व्हिटॅमिन C सेमच येणार, थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होतं, पण इट डज नॉट इम्पॅक्ट दॅट मच. सो मग बेस्ट ऑप्शन इज की व्हिटॅमिन साठी आवळा बेस्ट सोर्स आहे. यू डोंट हॅव टू गो टू बेरीज. ब्लूबेरी हवी आहे, ब्लॅकबेरी हवी आहे, रसबेरी हवी आहे, स्ट्रॉबेरीज हव्या आहेत. इंडियन सोर्स काय,
व्हेरी इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल आणि यू कॅन स्टोअर इट. सो विटामिन्स साठी आवळा बेस्ट ऑप्शन आहे. बाकी सिट्रस फ्रूट भरपूर आहेत. संत्र्या आणि आवळामध्ये एक आवळा इज इक्वल्स टू लेट्स से 15-20 संत्रे मोसम. एवढा विटामिन सीचा डिफरन्स आहे. सो आवळ्यासारखं म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी विटामिन सी रिच काहीच नाही. ओके. येस. आणि ते सोडून आपल्या स्किनला जे न्यूट्रिएंट्स आहेत जे खूप गरजेचे आहेत ते कोणते कोणते आहेत? सो अमायनो ऍसिड्स म्हणजे बेसिकली प्रोटीन्स सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण तुमचं पूर्ण शरीर, मसल, स्किन, हेअर, नेल सगळ्या गोष्टी प्रोटीन्सने बनल्यात. हा, स्ट्रक्चर सगळ्यांचं वेगळं आहे, पण प्रोटीन इंटेक असणं मॅन्डेटरी आहे. दुसरी गोष्ट आहे विटामिन सी आणि विटामिन ई. विटामिन सी वॉटर सॉल्युबल अँटी इन्फ्लेमेटरी विटामिन आहे. विटामिन ई फॅट सॉल्युबल अँटी इन्फ्लेमेटरी. जे तुमचे फ्री रॅडिकल्स म्हणतो आपण, जे की शरीराला डॅमेज करतात, तर त्याच्या डॅमेजच्या प्रोडक्शनसाठी हे 2 विटामिन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. थर्ड इज ओमेगा 3. ओमेगा 3 तुमच्या स्किनमध्ये जो लुशियसनेस असतो किंवा जे ग्लो म्हणू शकतो किंवा जो ओलावा असतो, मॉइश्चर, ते मेंटेन करायला मदत करतं. देन इलेक्ट्रोलाइट्स, आवळा, म्हणजे कोकोनट वॉटर किंवा लिंबू सरबत, इलेक्ट्रोलाइट्स तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेलेनियम आणि झिंक. सेलेनियम आणि झिंक काय करतं की तुम्हाला जे UVA आणि UVB रेज असतात सनचे, त्यासाठी आपण सनस्क्रीन यूज करतो. सो त्याचं डॅमेज नॅचरली ते रिव्हर्स करण्यासाठी मदत करतं आणि ते प्रोटेक्ट पण करतं. ओके. सो हे 4 ते 5 इन्ग्रेडियंट्स आहेत जे की मॅन्डेटरी असायला हवेत सगळ्यांच्या डाएटमध्ये फॉर स्किन. आणि हायड्रेशन तर आपण कोकोनट वॉटर तू मेंटेन केलंस. सो हायड्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेस असं होतं की म्हणजे भरपूर पेशंट येतात की मला ऍक्ने होतोय, हे होतोय, किंवा माझी स्किन ड्राय होतीये, पॅची दिसतीये. मेन रिझन काय? मोस्ट ऑफ देम आर डिहायड्रेटेड. अच्छा. सो डिहायड्रेशन हा खूप मोठा कॉज आहे, पण आपण त्याला खूप दुर्लक्ष करतो. आपण एसीत बसलो, आपल्याला तहान जाणवत नाही, पण आपली बॉडी थर्स्टी असते. सो बऱ्याचशा लोकांना तोच प्रॉब्लेम आहे की हायड्रेशन खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे त्यामध्ये. सो हे 5-6 इन्ग्रेडियंट्स आहेत महत्वाचे. किती पाणी किंवा हाऊ मच हायड्रेटेड यू हॅव टू बी? ते बेसिकली तुमच्या वेदरवर डिपेंड करतं, जिओग्राफिकल लोकेशनवर डिपेंड करतं. तुम्ही या सीझनमध्ये आता सुद्धा राजस्थानला जाल, तुम्हाला दिवसा खूप तहान लागते, संध्याकाळी लागत नाही. सो वेदर मॅटर करतं, लोकेशन मॅटर करतं, तुमचं ऍक्टिव्हिटी लेवल मॅटर करतं. इफ आय एम प्लेइंग सम स्पोर्ट्स और डुईंग सम फिजिकल ऍक्टिव्हिटी, मला जास्त तहान लागणार. सो आपण प्रिसाइजली सांगू शकतो की एवढाच वॉटर इंटेक असलं पाहिजे. युजली वॉट वी से की 3 ते 4 लिटर वॉटर इंटेक असलं पाहिजे. सो ते मेजर करण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन इज की जेव्हा तुम्हाला पाणी दिसलं तेव्हा 1-2 सिप घ्यायचं. डो नॉट वेट फॉर समथिंग की हा माझ्याकडे इथे बॉटल आहेच आहे का किंवा पाणी आहेच आहे का. बऱ्याच आपण कंटाळा पण करतो. इव्हन झोपेमध्ये बघा की तहान लागली असते, झोपेमध्ये जाग येते, तहान लागली, पण कंटाळा करतो, उठून तर पाणी कोण पिणार. सो इमॅजिन इफ यू हॅव ग्लास ऑफ वॉटर जस्ट बिसाइड युअर बेड. सो आता इझी ऍक्सेसेबल आहे ना. सो पाण्याची बॉटल किंवा तुमचा ग्लास तुमच्या आजूबाजूला जर असेल, तुम्ही कंटाळा नाही करणार. सो हायड्रेशन अशी गोष्ट आहे की जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही प्या. छोट्या छोट्या सीपमध्ये प्या. असं नको की पाणी प्यायची मला 3 लिटर म्हणून 3 बॉटल एकदाच पिऊन टाकल्या. सो त्याच्यात काही पॉईंटच नाहीये. सगळे युरिनेशन मधून बाहेर जाणार. सो सीप बाय सीप जसं रिक्वायर्ड तसं, और आठवण आली 1 घोट पिला, ओव्हर द पिरियड 3 ते 4 लिटर इज मोर दॅन इनफ फॉर एव्हरीवन. ओके. कमिंग बॅक टू द प्रोटीन्स पॉइंट. प्रोटीन जसं तुम्ही म्हणलात की इंडियन डाएटमध्ये खूप कमी कन्झ्युम केला जातो, तर प्रोटीन कमी असल्यामुळे फेस स्किन वरती काय इफेक्ट दिसू शकतो? ओके. सो जेव्हा प्रोटीन आपण लॅक करतो बॉडीमध्ये, बऱ्याच वेळेस काय होतं, एक तर मसल मास ड्रॉप व्हायला लागतो. आणि मग शरीर काय करतं की स्किन रिलेटेड, आपण सध्या स्किनचा विचार करतो, आपण असं विचार करू की तुमचं शरीर ना जे काही अमिनो ऍसिड्स किंवा जे काही प्रोटीन स्किनसाठी युज होतंय ते स्वतः युटिलाइज करतात. आणि प्रायमरी ऑर्गन्स कोणते आपले? हेअर, नेल, या गोष्टी नाही आहेत. स्किन हे सेकंडरी ऑर्गन्स आहेत. प्रायमरी काय? तुमचा कार्डियक मसल्स आहेत, हार्ट आहे, किडनी आहे, सॉफ्ट टिश्यू आहेत तुमची, किडनी, स्टमक, लंग्स, या गोष्टी आहेत. सो जेव्हा शरीराला लिमिटेड किंवा कमी प्रमाणात प्रोटीन भेटतं, तेव्हा बॉडी काय करते की व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट राईट नाव. मला इम्पॉर्टंट आहे की माझं कार्डियक मसल स्ट्रॉंग असणं, माझ्या लंग्सचं मसल स्ट्रॉंग असणं किंवा सॉफ्ट टिश्यू स्ट्रॉंग असणं. सो जे काही आपण थोड्याफार प्रमाणात जातंय आपल्याला, आपली बॉडी तिकडे फोकस जास्त करते. स्किन हेअर सेकंडरी होतो. सो ज्यांचा प्रोटीन इंटेक कमी असतो त्यांच्या चेहऱ्यावर एजिंग लवकर दिसतं, हेअर फॉल होतो, नेल खूप ब्रिटल होतात त्यांचे, कसे तुटलेले नख असतात किंवा लगेचच तुटतात. सो हे सगळे प्रॉब्लेम होतात. सो प्रोटीन इंटेक तुमच्या इम्पॉर्टंट आहे आणि तो ॲडिक्वेट असणं खूप मॅन्डेटरी. सो बेसिकली मिनिमम 0.8 to 1 ग्रॅम पर kg एवढा हा मिनिमम प्रोटीन इंटेक असला तर तुमचं सगळे ऑर्गन्स, सगळे तुमचे जे हेअर, नेल, स्किन, ॲस्थेटिक ऑर्गन म्हणू शकतो आपण त्यांना, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात.
ओके. पण इंडियन डाएटमध्ये सगळं लॅक करतं. सो ॲव्हरेज आपलं इंडियन इंटेक किती आहे? 35 ते 40 ग्राम मॅक्झिमम. व्हेजिटेरियन्स मध्ये सांगतोय मेनली. सो मग ते लॅक करतं. सो मग त्यांच्या हेअर स्किनवर इम्पॅक्ट दिसायला लागतो. सो व्हेज मध्ये आणि नॉनव्हेज मध्ये प्रोटीनचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? व्हेज मध्ये पनीर आहे, सोया चंक्स आहे, हे मेन सोर्सेस हे दोनच आहेत टेक्निकली. सीड्स अँड नट्स आहेत, पण आपण तेवढा क्वांटिटी कन्झ्युम नाही करू शकत. जर कन्झ्युम केलं तर प्रोटीन इंटेक कम्प्लीट होईल, पण कॅलरी इंटेक खूप जास्त वाढेल. ओके. सो मग कॅलरी सुद्धा मॅटर करतात. सो ते बॅलन्स असणं गरजेचं आहे. सो नट्स अँड सीड्स आपण प्रोटीनचे सोर्सेस म्हणू शकत नाही. त्याचं आपल्याला म्हणजे आपण वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो. आपण त्याच्या हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंटसाठी बघतो. पण प्रोटीन इंटेक व्हेज मध्ये पाहिजे म्हणलं तर सोया चंक्स आहेत, पनीर आहे. पनीर सुद्धा आता चांगल्या क्वालिटीचं असणं खूप मॅन्डेटरी झालंय. दूध कोणतं यूज होतंय काय नाही सगळ्या गोष्टी. आणि बरेच लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, त्यांना त्यांच्या गोष्टी माहितीच नसतात की मला कोणत्या गोष्टींची अलर्जी आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला तुमच्या अलर्जीज माहिती असणं बिफोर कन्झ्युमिंग सोय ऑर पनीर. बाकी डाळीतनं वगैरे भेटतं, आपल्याला कडधान्यातनं भेटतं, पण तो प्रायमरी सोर्स नाही प्रोटीन. सो इट इज जस्ट कम्पेअर टू अदर ग्रेन्स की याच्यात थोडेसे जास्त आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो व्हेज मध्ये डाळीतनं पण प्रोटीन भेटतं. करेक्ट. अशा गोष्टी. सो व्हेज मध्ये आहेत, नॉनव्हेज मध्ये एग्ज आहेत, चिकन आहे, फिश आहे, एनी नॉन व्हेजिटेरियन सोर्स. पण जेव्हा रेड मीट कन्झ्युम करताय तेव्हा हे पण इम्पॉर्टंट आहे की आठवड्यातनं 2 ते 3 मील्स पेक्षा जास्त तुम्ही नॉनव्हेज रेड मीट कन्झ्युम करू नये. Because that causes your lipid profile, it impacts your lipid profile basically. So 2 ते 3 वेळेस मॅक्झिमम. बाकी व्हाईट मीट म्हणजे चिकन, एग्स, या गोष्टी, फिश, इट्स ऑल फाईन. ओके. ओके. लाईक यू सेड की एलर्जीज असतात बऱ्याच वेळेस, आणि बऱ्याच एलर्जीजमुळे गट हेल्थवरती इफेक्ट होऊ शकतो. सो गट हेल्थ आणि स्किन एजिंगचा काही संबंध आहे का? खूप जास्त. ओके. अर्धे स्किनचे आता ऑटोइम्युन डिसीज कोणते असतात स्किनचे की एक्झिमा आहे, सोरायसिस आहे. सो या ऑटोइम्युन डिसीज आपोआपच तयार होत नाहीत ना. ऑटोइम्युन म्हणजे काय होतं? बेसिकली तुमचं इम्युन सिस्टीम तुमच्या सेल्सला डॅमेज करायला, थ्रेट समजतो त्या सेलला. हे काय होतं? बेसिकली याचं रूट कॉज होतो लिकी गट करत. तुम्ही ॲलर्जन कन्झ्युम करताय, सो तुमची गट लिकी होते. किंवा तुम्ही स्मोक खूप करताय, अल्कोहोल खूप कन्झ्युम करताय, तुमचं गट मायक्रोबायोमवर खूप जास्त इम्पॅक्ट होतं. आणि काय होतं? लिकी गट होतं. म्हणजे बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी डायरिया होतं. देर इज नो फेस की मला मी नेहमीच कॉन्स्टिपेटेड असतो किंवा नेहमीच डायरेटिक असतो. सो बेसिकली ह्या दोन्ही गोष्टी कधी होतात ते होतं. दॅट इज म्हणजे त्या लिकी गट म्हणतो आपण त्याला. सो बेसिकली गट मायक्रोबायोम डॅमेज होतो, ज्याचं खूप सारं रिझन तुमच्या शुगर्सवर जातं, त्याचं ब्लेम म्हणू शकतो आपण, किंवा अल्कोहोल, स्मोकिंग, या सगळ्या गोष्टी होतं. सो जेव्हा गट इम्पॅक्ट होतं तेव्हा तुमचं आपल्याला माहित नाही आपलं इम्युन सिस्टीम कुठे अटॅक करेल. जर तुम्ही खूप जास्त अल्कोहोल कन्झ्युम करताय, तुमची किडनी डॅमेज असेल तर मग किडनीवर इम्पॅक्ट करेल. सो इम्युन सिस्टीमला जे वीक दिसतं, जे असं वाटतं की दिस इज अननेसेसरी फॉर मी, इट विल अटॅक दॅट. मग स्किनच्या बाबतीत असं आहे की आपण असे मोठे मोठे ऑटोइम्युन डिसीज विचार करतो की सोरायसिस आहे, लोक लिटरली रडतात सोरायसिसमुळे. खूप त्रासदायक आहे ते. इट इज नॉट इवन क्युरेबल, आय गेस. इट इज मॅनेजेबल. इट्स नॉट क्युरेबल, वी कॅन नॉट से क्युरेबल बट मॅनेजेबल. त्याच्यानंतर लुपस डर्मायटिस नावाचं, लुपस इज ऑल्सो ऑटोइम्युन डिसीज. सो लुपस मध्ये पण प्रकार असतात, नेफ्रायटिस, डर्मायटिस, जसं डायबिटिक मध्ये असतं सेम असतं. सो लुपस डर्मायटिस ऑल्सो ऑटोइम्युन डिसीज. रूट कॉज इज लिकी गट. तुमच्या पोटाचा, तुमच्या गट मायक्रोबायोमचा खूप जास्त संबंध तुमच्या स्किनवर आणि ओव्हरऑल हेल्थवर. सो गट मॅनेज करणं, आणि सगळे आपण म्हणतो ना सगळे आजार पोटातनं सुरू होतात. इट इज ऍक्च्युअली राईट. सो त्या गोष्टी चुकीच्या आहेत, बरोबर आहे. सो गट मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट. ओके. सो गट मॅनेज करायला किंवा स्किनला यंगर दाखवायला असं कुठलं आयडियल डाएट आहे जे विच एव्हरीवन कॅन हॅव इन अ इंडियन डाएट? सो आता आपण एक इंडिव्हिज्युअल इमॅजिन करूयात. आपण एक ना चार्टच तयार करूयात. क्वांटिटीज किंवा कोणी फॉलो करायची गरज नाही याला, कारण हे इंडिव्हिज्युअलिस्टिक नाहीये. दिस इज नॉट कस्टमाइज फॉर एनीवन. पण एक इन जनरल काय काय असायला हवं सकाळपासून रात्रीपर्यंत जेवणामध्ये, ह्याची आपण एक लिस्ट तयार करूया. सो सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे. लिंबू पाणी, मधाचं पाणी, हे पाणी ते पाणी, काय नाही, पाणी इम्पॉर्टंट आहे. तुमचं डिटॉक्सिफिकेशन पाणी करतं, मध किंवा लिंबू ह्या गोष्टी करत नाहीत. ते फक्त न्यूट्रिएंट्स ऍड करतात, विटामिन सी वगैरे. पण डिटॉक्सिफिकेशनसाठी पाण्याची. सो बेसिकली सकाळी पाणी, कोमट प्या, थंड प्या, तुमच्या अकॉर्डिंगली, इट डझंट मॅटर. ठीक आहे. ज्यांना घशाचा त्रास असेल किंवा कफ लवकर असेल त्यांनी थंड पिऊ नका, लुक वॉर्म वॉटर. ठीक आहे.
फॉलोड बाय almonds and walnuts. ओके. Almond is a good source of vitamin E, which is good for skin primarily. Okay. Walnuts omega-3 fatty acid साठी. ठीक आहे. सो या 2 गोष्टी सोक्ड पील केलेल्या. ठीक आहे. ह्या तुमची क्वांटिटी आपण इंडिव्हिज्युअली डिसाईड करू शकतो. इट जस्ट दॅट की हे इम्पॉर्टंट आहे. ओके. ब्रेकफास्टमध्ये एनिथिंग विच इज प्रोटीन इन इट. असं नाही की तुम्ही सिरियस खाताय, हा मी पोहेच खाते. पोहा इट्स नॉट बॅड बट इट्स ॲक्च्युअली नॉट गुड. पोहे, उपमा सगळे कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत. आणि मग तुम्ही तुमचं सकाळी सकाळी उठलेलं ब्लड शुगर स्पाइक होतंय, तर व्हॉट्स द पॉइंट ऑफ हॅव्हिंग इट ना. आणि शुगर स्पाइकमुळेच इन्सुलिन सिक्रेशन वाढतं, मग तिथनं ऍक्ने व्हायला लागतात, मग PCOS होतं. सो जे इंडियन ब्रेकफास्ट आहेत ना त्याला थोडंसं कस्टमाइज करणं गरजेचं आहे, की एग्ज असणं गरजेचं आहे, किंवा व्हेज प्रोटीन हवं असेल काहीतरी थोडंफार सोय. और जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये व्हेजमध्ये प्रोटीनच नसेल तर बेस्ट ऑप्शन इज की कन्झ्युम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. नाचणी सत्व खा, जे की घरी बनलेलं आहे, किंवा थालीपीठ खा. थालीपीठ इज ऑल्सो गुड सोर्स, कारण ते मिक्स डाळींचं बनतं, इट्स कॉम्प्लेक्स. सो ब्रेकफास्टमध्ये असे 2-3 बेसिक ऑप्शन्स आहेत. इडली खाऊ शकता फर्मेंटेड फूड्स मध्ये, इडली, डोसा घरी बनलेला, नॉट विथ टू मच बटर, त्याच्यावर आलूची सब्जी, असं नको, बेसिक. ओके. हे तुमचं ब्रेकफास्ट बऱ्यापैकी 2-3 मील्स आहेत, तुम्ही इझिली कन्झ्युम करू शकता आणि इझी टू मेक इट. लंचमध्ये पोळीपेक्षा चपाती बेसिकली. आपल्याला ग्लुटन कट करणं खूप इम्पॉर्टंट असतं ॲट सर्टन एज. सगळ्यांनाच त्रासदायक आहे असं नाही. आता आपल्या एजमध्ये आपण कन्झ्युम करू शकतो, पण वन्स यू क्रॉस 30-35 लेट्स से 40, तुमचं ना गट वीक व्हायला लागतं. त्या वीक गटसाठी ग्लुटन, लॅक्टोज या गोष्टींना बॉदर करायला लागतात. सो व्हॉट इज द बेस्ट वे, की आपण सुद्धा आता सुद्धा ॲट दिस एज, लेट्स से आपण 30 जातात, 30 पासून सुद्धा तुम्ही भाकरी म्हणजे मिलेट्सकडे जाणं खूप गरजेचं आहे. सो नाचणीची भाकरी असू द्या, बाजरीची असू द्या, ज्वारीची असू द्या. सो कार्बोहायड्रेट्सवर तुमचा तो आहे. राईस खाताय तर फोकस करा की जेवढा डार्कर कलरचा राईस असेल, रादर दॅन कन्झ्युमिंग व्हाईट राईस. की ब्राऊन आहे, ब्राऊन पेक्षा रेड राईस भेटतो, ब्लॅक राईस भेटतो. सो जेवढा डार्कर खाल तेवढं बेटर आहे. त्यानंतर एनी लिफी व्हेजिटेबल अवेलेबल नसेल, इट डझंट मॅटर, सॅलड असणं गरजेचं आहे. सॅलड म्हणण्यापेक्षा कोशिंबीर, ज्यात आपण दही ऍड करतो, आणि ती कधी खायची, जेवणाच्या आधी. बऱ्याच वेळा आपण सोबत खातो. सॅलड म्हणजे काय, फायबर्स काय असतात, प्रीबायोटिक सारखं काम करतात. प्रीबायोटिक आधी खाणं गरजेचं का सोबत खाणं गरजेचं? म्हणजे युद्धात जाताना तलवारीला धारच नाही लावत, युद्ध करताना धार लावतो आपण तलवारीला. सो इट डझंट मेक सेन्स. सो जेवणाच्या आधी तुमचं कोशिंबीर किंवा सॅलड कन्झ्युम करायचं. मग तुमचा प्रोटीन सोर्स जो कोणता आहे, आता व्हेजमध्ये युजली आपण डाळच कन्झ्युम करतो प्रोटीनसाठी, किंवा स्प्राउट्स वगैरे गोष्टी असतात त्या गोष्टी, किंवा पनीर असेल पनीर, किंवा एग्स, चिकन, या गोष्टी याच्यावर आधी फोकस करायचा. देन फोकस ऑन युअर कार्बोहायड्रेट्स आणि बाकीच्या गोष्टी. सो सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. फायबर्स, त्याच्यानंतर म्हणजे कोशिंबीर बेसिकली, देन प्रोटीन सोर्सेस, देन कार्बोहायड्रेट्स अँड फायबर्स. सो भाजी पोळी सर्वात शेवटी खायची बेसिकली. असं फोकस ऑन दीज थिंग फर्स्ट. त्याच्यानंतर इव्हनिंगचा तुमचा स्नॅक असतो, बरेच लोक चहा पितात, तुम्ही ग्रीन टी पण पिऊ शकता. ग्रीन टी इज ऍक्च्युअली रिअली गुड. हा. सो ग्रीन टी मुळे तुम्हाला जे काही तुमचं ऑक्सिडेशन होतं बॉडीमध्ये ना, ते रेड्यूस करायला खूप मदत होतं. सो 1 ते 2 कप ग्रीन टी दिवसभरात कधी पण प्या, काही हरकत नाही. ओके. त्याच्यानंतर डिनर असेल. डिनरमध्ये आपण म्हणतो की जेवण जेवढं संध्याकाळचं हलकं असेल तेवढं चांगलं. वाय डू वी से दॅट? बिकॉज आपण जेव्हा रात्री जेवतो झोपतोय तासाभरात, 1.5 तास, डायजेशनचं प्रोसेस सगळं झोपेच होतं. मग शरीर कन्फ्युजन स्टेटमध्ये डायजेस्ट करू का रिकवर करू, मग त्याच्यामुळे ना डायजेशन होतं ना रिकव्हरी प्रॉपर होतं. सो जेवण जेवढं लवकर असेल रात्रीचं आपलं डिनर तेवढं बेटर आहे. 6-7च्या अराउंड इट्स बेस्ट. पण जरी लेट झालं तर बेस्ट ऑप्शन इज की खिचडी सारखं सुपर फूड काहीच नाही. तुम्ही मुगाच्या डाळीची 50-50% डाळ आणि तांदूळ मिक्स करा, 50-50%, त्याची खिचडी बनवा, साधी खिचडी एकदम, हळद, जिरे, मीठ एवढंच, तूप ऍड करा, आणि सोबत ना मिक्स व्हेजिटेबल ब्रॉथ किंवा सूप म्हणू शकतो आपण. ज्या काही घरात भाज्या आहेत सगळ्या बॉईल करा, हळद, मीठ टाका, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन ऍड करायसाठी प्रोटीन किंवा सोया चंक्स ऍड करून द्या. तुमचं कम्प्लीट मील एकदम हलकं, म्हणजे तुम्ही खाल्लं की नाही खाल्लं हे पण जाणार नाही, पण तुम्हाला सटायटी पण फील होईल, आणि तुमच्या बॉडीला जे रिक्वायर न्यूट्रिएंट्स ते मिळून जातील. आणि झोपताना हळदीचं दूध कशामुळे, दुधामध्ये केसिन प्रोटीन असतं, जसं व्हे प्रोटीन असतं केसिन पण असतं. सो केसिन काय करतं की केसिन खूप स्लोली डायजेस्टेबल प्रोटीन. सो तुम्हाला ते ओव्हरनाईट फुलफिल ठेवतं. असं नाही तुम्हाला सटायटी ओव्हरनाईट फील होत, असं होत नाही की मला 2 वाजता भूक लागते. सो फॉर दॅट दूध रात्री पिणं गरजेचं आहे. कोमट दूध
त्यात हळद टाकायची, कारण हळदीतला हम्म. कर्क्युमिन जो इंग्रेडियंट असतो तो महत्वाचा असतो आपल्याला, जे इन्फ्लेमेशन ड्रॉप करतं आपलं. ओके. सेकंडरी त्या कर्क्युमिनचं अब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी पेपरिन असतं, म्हणजे ब्लॅक पेपर असतो आपलं, काळी मिरे, त्याचं चिमूटभर थोडं टाकायचं. त्याने जवळपास 1500 ते 2000% कर्क्युमिनचं ॲब्झॉर्प्शन वाढतं. एवढा इम्पॅक्ट आहे. सो चिमूटभर कर्क्युमिन आणि चिमूटभर तुमचं पेपरिन, हे 2 गोष्टी कोमट दुधात ऍड करायच्या, रात्री झोपताना प्यायचं. जर कोणाला कफाचा त्रास असेल तर ते अवॉइड करू शकतात, पण Okay. नॉर्मली एव्हरीवन कॅन हॅव इट. सो असं तुमचं बेसिक स्ट्रक्चर असलं पाहिजे. आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कस्टमायझेबल असतात की प्रत्येकाची अलर्जीज या गोष्टी, सो त्या आपण सांगता येत. राईट. पण आता अख्ख्या रुटीन मध्ये यू नेव्हर मेन्शन चहा किंवा कॉफी, सो त्याचा काय दुष्परिणाम होतो का, की ते कन्झ्युम केल्यामुळे स्किन लवकर एज होते? कॅफिन इज नॉट बॅड. कॅफिन तुम्ही चहामध्ये पण कॅफिन आहे, कॉफीमध्ये पण कॅफिन आहे. सो कॅफिन किती कन्झ्युम करतं ते मॅटर करतं. ठीक आहे, 1-2 कप फाईन, पण 4-5 वाजल्यानंतर कॅफिन कन्झ्युम करणं इट्स नॉट गुड. अच्छा. त्याने तुमचं स्लीपचं जे सायकल आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. सो सकाळी 1 कप प्या, दुपारी 1 कप प्या, इट डझंट मॅटर, इट्स गुड ऍक्च्युली. सो कॅफिन काही वाईट नाहीये. कॅफिनचं कन्झम्पशन किती प्रमाणात आहे आणि कोणत्या टाइमला कन्झ्युम करतं या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे इव्हनिंगच्या टायमिंगला इव्हनिंगला युजली वी शुड अवॉइड, म्हणजे 4-5 नंतर ज्यांचं Okay. त्यांनी स्लीप सायकल डिस्टर्ब होतं आणि मग हे सगळ्या गोष्टी परत दिसायला लागतात, रिकव्हरी, सगळ्या गोष्टी. ओके. सो येस. आणि असे कुठले अजून गोष्टी आहेत किंवा फूड आयटम्स आहेत की ते अवॉइड केले पाहिजे सो दॅट यू लुक मोर यंगर? शुगर, बेसिकली प्लेन टेबल शुगर आपली, आणि बरेच लोक शुगरला अल्टरनेटिव्ह मी हनी खातो, मी गुळच खाते, त्याने आयर्न भेटतं. असं काही नाही. तर तुम्हाला गुळातनं आयर्न कन्झ्युम करायचं असेल, तुम्हाला एवढी ढेप खावं लागेल गुळाची ओ. डेली इंटेक कम्प्लीट करण्यासाठी. सो ते काही नाही आहे, ते बेटर अल्टरनेटिव्ह आहे. इज इट गुड? नो. ओके. बेटर आहे कम्पेअर टू प्लेन टेबल शुगर, पण नॉट बेस्ट. त्याच्यानंतर ट्रान्स फॅट म्हणजे काय, तुमचं बेसिकली जे प्लांट पासून फॅट्स असतात, डालडा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो ते खूपच विचित्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेस्ड फूड्स जे ओव्हरली प्रोसेस्ड आहेत. आता सगळंच प्रोसेस्ड आहे बेसिकली, तुम्ही कुठेही तुम्हाला प्रोसेस भेटणार आहे, पण जे ओव्हर प्रोसेस असतात, जसं की पॅकेज फूड्स आहेत, पॅकेज फूड खूप जास्त प्रोसेस असतात, त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. ह्या 2-3 गोष्टी मेन आहेत, आणि त्यानंतर तुमचं कॅलरी कन्झम्पशन खूप मॅटर करतं. राईट. ओके. सो मेनोपॉज मध्ये बेसिकली हॉर्मोनल चेंजेस खूप होत असतात एका महिलेच्या बॉडीमध्ये, सो त्यावेळेस कुठले डाएट फॉलो केलं पाहिजे का? इट कॅन बी द सेम लाईक यू एक्सप्लेन राईट नाउ. सो बेसिकली मेनोपॉजमध्ये होतं असं की तुमच्या शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण खूप ड्रास्टिकली ड्रॉप व्हायला लागतं मेनोपॉजनंतर. ओके. सो त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला जे फायटो इस्ट्रोजन्स आहेत, म्हणजे प्लांट बेसमधनं जे इस्ट्रोजन भेटतं तुम्हाला, सोयाबीन, जे की मेनमध्ये म्हणतात की ते म्हणजे मेनने कन्झ्युम करू नये, मॅन बुब्स वगैरे होतात, या सगळ्या गोष्टी. सो या गोष्टी ज्या असतात ते इट्स नॉट ट्रू, बट पीपल से इट. पण फिमेलमध्ये मेनोपॉज नंतर फायटो इस्ट्रोजन खूप इम्पॉर्टंट आहे. सो सॉय प्रोडक्ट कन्झ्युम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे सीड सायकलिंग म्हणतो आपण, की पिरियड्स मध्ये 2 फेज असतात, फॉलिक्युलर आणि ल्युटियल. सो दोन्ही फेज मध्ये वेगवेगळ्या सीड्सचं कॉम्बिनेशन कन्झ्युम करणं गरजेचं आहे. सो त्या सीड सायकलिंग कंटिन्यू केलं आणि तुम्ही जर सोयाचे प्रोडक्ट कन्झ्युम करायला लागलात, तुम्हाला मेनोपॉजमध्ये एवढा एजिंगचा इम्पॅक्ट दिसत नाही. त्यानंतर मेनोपॉजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं बोनची डेन्सिटी खूप ड्रास्टिकली ड्रॉप व्हायला लागते. ओके. सो त्यासाठी तुम्ही आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी या गोष्टी कन्झ्युम करणं, याचे सोर्सेस जे रिच आहेत ते कन्झ्युम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर यू कॅन जस्ट हॅव सप्लिमेंट्स, सिम्पल सोल्युशन. ओके. इवन असं पण बघितलं गेलं की मेनोपॉज किंवा जसं एज वाढतं, इट मे बी इट मेन ऑर अ वुमन, तर जेव्हा एज वाढतं तेव्हा बेली फॅट जास्त वाढत असतं, तर त्याचा आणि एजिंगचा काही संबंध आहे का? सो बेसिकली बेली फॅट म्हणजे आपण असं डिस्कस केलंय की तुमच्या पोटातनं सगळ्या गोष्टी सुरू होतात. ठीक आहे. तर मग तुमचं बेली फॅट जर वाढलं असेल तर बेसिकली तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स बिल्ड झाला. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुम्हाला स्किनचे इश्यूज नाही, तुमच्या शरीरातले सगळे मेटाबॉलिक इश्यूज त्रास द्यायला सुरुवात करतात. ओके. सो बेली फॅट, जे विसरल फॅट म्हणतो आपण, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे तुमच्या स्किनवर, हेअरवर, नेलवर, तुमच्या ओव्हरऑल हेल्थवर. आणि मेटाबॉलिक डिसीज झाले, तुमचं एक ऑर्गन खात जातो मेटाबॉलिझम, बी इट डायबिटीज, हायपरटेन्शन, एक ऑर्गन डॅमेज करायला लागतं. देन बी इट स्किन, हेअर, पॅनक्रियाज, किडनीज, हार्ट,
जे काही असू द्यात, लंग्स, सगळीकडे या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. सो असं नाही की एजिंग जेव्हा वय वाढतं तेव्हाच बेली फॅट किंवा बेली आपली मोठी दिसायला लागते. सो बेसिकली होतं असं की तुमचं मेटाबॉलिझम ड्रॉप डाऊन व्हायला लागतं. पण ॲपेटाईट तर सिमिलरच असतं. तुम्ही लहान म्हणजे 20-25 4 पोरं खायच्या आणि आता सुद्धा 4च खातायत, पण आता तुमच्या बॉडीचं मेटाबॉलाइज करायची ताकद कमी झाली आहे. राईट. त्यामुळे होतं असं की, आणि प्लस एज प्रमाणे काय होतं की मसल मास ड्रॉप व्हायला सुरुवात होते, सार्कोपेनिया म्हणतो आपण त्याला. सो बेसिकली असं होतं की तुमचं मसल मास कमी होत आहे, तुमचं ॲपेटाईट सिमिलर आहे, पण मेटाबॉलिझम स्लो डाऊन झालं. याने काय होतं, बेली फॅट वाढतं आणि बेली फॅटमुळे एजिंग दिसायलाच लागणार आहे. आपण बघतो 20 वर्षाचा एखादा जर ओव्हरवेट माणूस असेल किंवा फिमेल असेल तर तो त्याच्या वयापेक्षा खूप जास्त मोठा दिसायला लागतो. राईट. इन अदर केसेस जसं आपलं डिस्कशन झालं की 50 वर्षाचा माणूस 35ही दिसतो इफ ही इज लीन. आणि 50 सेम माणूस 35 वर्षाचा जर ओबीस असेल तर तो 50 दिसायला लागतो. सो ओबेसिटी हॅज 100% इम्पॅक्ट ऑन युअर एजिंग फॅक्टर्स. सो कमिंग ऑन टू द सप्लिमेंट्स पार्ट, असे कुठले सप्लिमेंट्स आहेत की लाईक यू सेड की इंडियन डाएटमध्ये आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स तर नाही भेटत, तर मग असे कुठले सप्लिमेंट्स आहेत जे डेली कन्झ्युम केलं पाहिजे सगळ्यांनी? ओके, सो प्रोटीन इज इम्पॉर्टंट इफ यू आर व्हेजिटेरियन. तुम्ही जर आठवड्यात 3 ते 4 दिवस नॉनव्हेज खात नाही तर प्रोटीन सप्लिमेंट शुड बी देअर, ॲटलीस्ट 1 स्कूप अ डे, चांगल्या क्वालिटीचं. आणि तुमच्या ॲलर्जीज कन्सिडर करून. फिमेलमध्ये युजली आय हॅव सीन पेशंट ज्यांना व्हे प्रोटीन दिलं त्यांना ब्लोटिंग व्हायला लागतं. सो फिमेलमध्ये व्हे प्रोटीन तुम्हाला सूट होतं का, साठी ट्रायल सॅम्पल पॅक्स आधी ऑर्डर करा, छोटे सॅशेस ट्राय करा. जर प्रॉब्लेम नसेल देन हॅव इट, और प्लांट बेस्डवर फोकस करा. सो प्रोटीन सप्लिमेंट फर्स्ट. सेकंड इज ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. जर तुम्ही नॉनव्हेज खात नाही, फिश खात नाही, सीड्स तुम्ही कन्झ्युम करतायत पण नॉट इन अ परफेक्ट म्हणजे क्वांटिटीज, तर बेस्ट ऑप्शन इज की ओमेगा 3. आणि एक मल्टीव्हायटमिन. ओके. मल्टीव्हायटमिनने काय आहे की बेसिकली जे आता आपलं जे फार्मिंगचे मेथड सगळ्या चेंज झाल्यात, खूप सारे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आहेत. सो जे न्यूट्रिएंट्स आपल्याला ऍक्च्युली भेटायला हवेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये भेटत नाही. तर मग ते भेटत नाही तर मग कुठनं तरी आपल्याला त्यात मिळाले पाहिजे. त्यासाठी बेस्ट ऑप्शन इज की जस्ट फोकस ऑन मल्टीव्हायटमिन. इझियर ऑप्शन, चांगल्या क्वालिटीचं कोणतंही, जे कोणी तुमचे डॉक्टर, डायटिशियन जे कोणी सांगतायत तुम्हाला की हे चांगलं आहे त्याप्रमाणे. B12 आणि D3 आहे. जर तुम्हाला ते ब्लड टेस्ट केल्याशिवाय लक्षात नाही. B12 यू कॅन जस्ट हॅव इट, मल्टीव्हायटमिन भेटतं. पण D3 असं आहे की D3 फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, जे जास्त प्रमाणात घेतलं तर ते टॉक्सिसिटी बनवू शकतं. सो या गोष्टीचे टेस्ट करूनच तुम्ही घेणं गरजेचं. आणि फिमेलमध्ये अबाव 30 असाल तर एकदा तुमचं फेरेटिन चेक करा, सीबीसी फेरेटिन, आणि त्या ह्याने तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला आयर्न सप्लिमेंट हवंय का नको. सो हे 4-5 सप्लिमेंट्स आहेत जे की तुम्ही घ्यायला हवे. ओके. सो अदर दॅन दॅट असंही बरेच होम रेमेडीज आहेत जे लोक करतात स्किन ग्लो करण्यासाठी, जसं की लेमन वॉटर फॉर एक्झाम्पल. तर लेमन वॉटरने खरंच स्किनवरती काय फरक पडतो? स्किन खरंच ग्लो व्हायला लागते का? वॉटरने होतो, लेमन वॉटर नव्हतं का याचं काही. ते वाईट नाहीये बेसिकली, म्हणजे काय ते अर्धवट गोष्टी आहेत त्या. की लेमन मध्ये काय व्हिटॅमिन सी आहे, राईट. व्हिटॅमिन सी चांगलं आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतंय, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, सगळ्या गोष्टी. सो व्हिटॅमिन सी इज गुड, लेमन इज गुड. पण लेमन वॉटरने डिटॉक्सिफिकेशन होतं का असं नाहीये. पाण्याने डिटॉक्सिफिकेशन होतं. तुम्ही स्वेट करता, तुम्ही युरिनेट करता, या सगळ्या गोष्टींना काय होतं, टॉक्सिन्स बाहेर पडतायत ना. त्यासाठी वॉटर तर इम्पॉर्टंट. तुम्ही डिहायड्रेटेड असाल तुम्हाला युरिन कसं येणार, राईट. सो हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे रादर दॅन लेमन वॉटर, सिनेमन वॉटर. हा, सिनेमन किंवा आपलं मेथ्यांचं पाणी असं ते डायबिटिक पेशंटमध्ये थोडंफार मदत करतं. पण एक स्किन ग्लो करण्यासाठी तुम्ही असं सिट्रस काहीतरी लेमन वॉटर घेताय त्याचा काही इम्पॅक्ट नाही. ओके. इट इज हेल्पफुल बट नॉट 100% ट्रू. ओके. आणि इवन हे जे डिटॉक्स ज्युसेस वगैरे मार्केटमध्ये आलेले आहे, आर ते युजफुल तर आहेत, त्यात शेवटी न्यूट्रिएंट्स जातात तुमच्या बॉडीमध्ये. पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की डिटॉक्स म्हणून नको कन्झ्युम करू. तुम्हाला न्यूट्रिएंट्स कन्झ्युम करायचे म्हणून कन्झ्युम करा, तर देन इट इज गुड. म्हणजे की हा, मी आता ॲलोवेरा ज्यूस पिला की मला एकदम स्किन ग्लो केलं, माझे हेअर छान होतील असं नाहीये. ओके. सो ते इंटरनली हील करतंय. म्हणजे सगळे ज्युसेस चांगले आहेत का असं नाहीये. कोणतीच गोष्ट, फ्रुट्स असेल स्पेसिफिकली, तर ज्यूस फॉर्म मध्ये कधीच कन्झ्युम करू नये, बिकॉज आपण त्यातले फायबर सगळे बाहेर काढून टाकतोय. सो देर इज नो पॉईंट ऑफ हॅव्हिंग अ फ्रूट ना. आणि त्यांचं शुगरचं स्पाइक पण तेवढाच जास्त होतं. सो बेस्ट ऑप्शन इज की डिटॉक्स. ते ज्युसेस वाईट नाही आहेत, फक्त त्याच्यापेक्षा त्याचे जे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत, पालकचं ज्यूस शेक पिण्यापेक्षा पालकाची भाजी खा,
दॅट इज अ बेस्ट वे. चिव करून खा तर तुम्हाला हम्म. इथपासून सुरुवात होईल डायजेशनची, सॅटिस्फॅक्शन पण चांगली मिळेल. Yes. माझा नेक्स्ट क्वेश्चन ऍक्च्युली तोच होता की फ्रुट्स ज्युसेस आर गुड की फ्रुट्स चांगले, जसं तुम्ही आता बोललो डेफिनेटली. डेफिनेटली फ्रुट्स. ओके. कारण फायबर आपल्याला मेंटेन ठेवायचे. फायबर शिवाय काहीच नाही. आपल्याला 25 to 30 ग्रॅम एव्हरीवन नीड्स दॅट मच फायबर्स. सो बेसिकली यू कॅन से की स्किन केअर प्रोडक्ट्स पेक्षा डाएट इज मोर इम्पॉर्टंट. येस, डेफिनेटली. मोर ॲज अन इट इज इम्पॉर्टंट ॲज स्किन केअर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण आपण एक्सटर्नल डॅमेज कसं कमी करणार आहे. ज्या गोष्टी आपल्याला डॅमेज टाळण्यासाठी करायच्या त्या तर करायच्याच आपल्याला, पण आतनं हील करण्यासाठी न्यूट्रिएंट पण इम्पॉर्टंट आहे. सो न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे, स्किन केअर सुद्धा इम्पॉर्टंट. असं काही बायस नाही त्याच्यामध्ये की अरे नाही हेच इम्पॉर्टंट आहे तेच नाही, असं नाही. दोन्ही पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पण एवढाच डिफरन्स आहे की न्यूट्रिशनली तुम्ही तुमची बॉडी आतनं हील करू शकताय आणि स्किन केअर मधनं तुम्ही तुमची बॉडी प्रोटेक्ट करू शकता, किंवा जे डॅमेज झालंय वरच्या वर डस्ट आहे असे क्लीन करण्यासाठी मदत होते. सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे, फक्त मेनली न्यूट्रिशनवर फोकस करा सो दॅट इंटरनली हिलिंग मिळेल तुम्हाला. ओके. अँड लास्टली अशा कुठल्या सवयी आहेत ज्या खरंच एजिंग प्रोसेस स्लो करण्यामध्ये मदत करू शकतात? ओके, आपण जसं डिस्कशन झालं डाएट तर इम्पॉर्टंट आहेच आहे, त्या व्यतिरिक्त एक्सरसाइज करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त कार्डिओज करतोय किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंगच करतोय. शुड हॅव सम प्रॉपर बॅलन्स ऑफ इट. की ब्रीदिंग एक्सरसाइज असणं गरजेचं आहे, मेडिटेशन म्हणतो आपण त्याला. कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे वॉकिंग, स्किपिंग, स्विमिंग, सायकलिंग, एनिथिंग. देन रेजिस्टन्स ट्रेनिंग. आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग सर्वात महत्वाचं आपण म्हणू शकतो कम्पेअर टू अदर टू, बिकॉज वयाप्रमाणे तुमचं एजिंग कशामध्ये दिसतं, मसल मास ड्रॉप व्हायला. त्यामुळे स्किन सॅगी दिसते किंवा स्ट्रेच मार्क्स दिसतात, ह्या सगळ्या गोष्टी मसल मास ड्रॉप व्हायला लागतो. सो रेजिस्टन्स ट्रेनिंग सर्वात महत्वाचं म्हणू शकतो आपण. आणि बाकी या 2 गोष्टी आहेत, कार्डिओव्हास्क्युलर आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस. या 2-3 गोष्टी. बाकी योगासन वगैरे आहे. योगासन बेसिकली आपण काय करतो, तुमच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी काम करतो, मेनली जॉईंटच्या हेल्थसाठी वगैरे. सो हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असेल तर एजिंग आपोआप स्लो डाऊन होतं एक्सरसाइज मध्ये. बाकी न्यूट्रिशनली आपण डिस्कस केलं की इन जनरल काय काय असायला हवं जेवणामध्ये काय काय नाही, ह्या 2 फॅक्टर्स असायला पाहिजे. बाकी मग तुम्हाला बाकी सर्जिकल काय गोष्टी करायच्या यू कॅन डू इट, पण या 2 गोष्टी तर इम्पॉर्टंट, न्यूट्रिशन प्लस तुमचं लाईफस्टाईल, तुमचं जे काही एक्सरसाइज वगैरे आहे. ओके. येस, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे आणि तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम काढून आम्हाला जॉईन केलं, तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.